बेघर वृद्ध बिमार महिलेला माणुसकीची भिंतकडून मदतीचा हात। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सिद्धार्थ कदम तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यामध्ये माणुसकीची भिंतचे सदस्य मागील 9 वर्षापासून रोडवरील मनोरुग्णांना मनोरुग्ण केंद्र येथे पाठवून बेघर मनोरुग्णांना मदतीचा हात देत आहेत व तसेच पुसदमधील बेघर गरजूंना व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील रुग्णांना 2 टाइम अन्नदान, कपडे वाटप व इतर मानवीय कार्य करून पुसद तालुक्यातील गरजूंना मदत कशी मिळेल याकरिता दिवस रात्र कार्य करत आहेत। पुसद बसस्थानकाबाहेर मागील 8 ते 10 दिवसापासून एक वृद्ध महिला अतिशय दयनीय अवस्थेत दिवस काढत होती। या महिलेची माहिती वैशालीताई वाळले यांनी माणुसकीची भिंतचे अध्यक्ष श्री गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली व त्याला प्रतिसाद देत लगेच माणुसकीची भिंतच्या सर्व टीमने वैशाली वाळले व शालिनी दारव्हेकर यांना सोबत घेऊन बेघर रुग्ण महिलेला स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहरनगर येथील वृद्धाश्रमात पोहोचती केली। या कार्याचं पुसद तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळेस वृद्धाश्रमाचे WT आडे, मोरेश्वर आडे, गोकुळ आडे, श्वेता दीक्षित व पत्रकार संजय रेक्कावर यांचे सहकार्य लाभले। यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, अविनाश शेट्टे, अनंता चतुर, पंजाब ढेकळे, साहेबराव केवडे, धनंजय आघाम, संतोष गावडे यांनी परिश्रम घेतले। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।